नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. नगर परिषद भरती असं विधिमंडळात थोडीशी चर्चा झाली तर सगळ्यांना असं वाटतंय की आता नगर परिषद भरती आली आणि आता लगेच उद्या परवा जाहिरात येणार आहे. कोणी 3,000 पदं, कोणी 6,000 पदं, कोणी काय कोणाच्या पद्धतीनं काय सांगताय. अरे पण खरं काय माहिती आहे, सगळे कागदपत्र ऑनलाईन आहे, सगळं काय आहे ते कोणालाच खरं सांगायची गरज नाही. फक्त एक गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे आणि उगाचच विद्यार्थ्यांना मग असं वाटतं की आपण याच्यात मागं राहिलो तर आपलं नुकसान नको व्हायला. आणि या पेच प्रसंगामध्ये विद्यार्थ्यांना अटकावून पैशाचा अपव्यवहार म्हणा किंवा हे वेटेज धरून पैसे उकळण्याचे कामं जे आहेत ना तर ते केले जातात. अरे सुधरा अकॅडमीवाल्यांनो, किती 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 काय सांगणार, काय सांगणार की 15 दिवसात जाहिरात येणार, याच्यात येणार, त्याच्यात येणार. हे 30 डिसेंबरचं जे आहे ना, हे पत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं नगर परिषद प्रशासन संचालनालयाचं. एक तर तुम्हाला कागदपत्र येतात तर त्याचा संदर्भ लागत नाही का तुम्हाला काही. हा 18 जुलैचा हा GR आहे, 18 जुलैचा नाही, हा किती 2 डिसेंबरचा GR आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा ज्या मागच्या वेळेस ज्या भरत्या झालेल्या होत्या, ज्यांची वेटिंग लिस्ट आता आहे, तर त्यांची वेटिंग लिस्ट 2 वर्ष वाढवलेली आहे. मग आता ही जी 2023ची जी भरती झालेली आहे, आता याच्यामध्ये काय काय होतं मी तुम्हाला सांगतो. मी ठीक आहे, बाकीच्यांचं आहे, बाकीच्या अकॅडमीवाले गेले खड्ड्यात उडत. मी विद्यार्थ्यासाठी म्हणजे नेमकं जाहिरात कधी येणार आहे हे तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओतून तुम्हाला संदर्भ लागेल. बघा आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक आहे नगर परिषद गट क परीक्षा 2023 अंतर्गत लावलेल्या निवड सूचीस मुदतवाढ देण्याबद्दल. म्हणजे आता जाहिरात कधी आली होती, परीक्षेचा फॉर्म कधी भरला, देन परीक्षा कधी झाली, नंतर मग रिझल्ट कधी लागला, निवड यादी कधी लागली आणि अंतिम निवड सूची जी येते ती कधी लागली आणि त्याला कधी वाढ देण्यात आली. याच्यावरून कळलं की बाबा 2 वर्षाची हा जो GR आहे तर याच्यासाठी लागू आहे. म्हणजे आपल्याला ज्या दिवशी पोरांना जॉईनिंग दिली तिथून पुढे 2 वर्ष पकडते, तोपर्यंत जाहिरात येणार नाही. ठीक आहे, सिंपल आहे, लॉजिकल गोष्ट आहे, समजली इथपर्यंत. चला पुढे जाऊ. बघा आता यामध्ये क्रोनॉलॉजी समजून घ्या काय काय झालेलं आहे. बघा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2030 करता 11 जुलै 2023ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जुलैच्या 2023 मध्ये विविध परीक्षा केंद्रावर 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जवळपास 2 महिने काय झाली, परीक्षा चालली. ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. 11 जुलैला जाहिरात आली, 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर म्हणजे 1 महिना चालली जवळपास. ही काय चालली, परीक्षा चालली. ठीक आहे, आता परीक्षा चालल्यानंतर पुढं पहा, त्याचा निकाल कधी लागला, 15 मार्चला. 15 मार्च 2024 ऑक्टोबरला परीक्षा संपली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 5 महिन्यानंतर जो आहे ना तर तो निकाल लागला. ठीक आहे, ही जी वेबसाईट आहे ती 2024 पर्यंत आलो मार्चच्या. आजची किती तारीख आहे, 12 मार्च. 12 मार्च आणि 15 मार्च लागले 2 वर्ष. मीन वाईल त्यांना जॉईनिंग कधी दिली त्या दिवसापासून वेटिंग लिस्ट असते. जॉईनिंग कधी दिली पुढं पहा. 11 जुलै 2023 रोजीच्या जाहिरातीत संवर्गीय आहे जी आहे तर ती विचारात घेऊन 8 संवर्गाची निवड सूची जी आहे तर ती तयार करण्यात आली होती. ठीक आहे ना. आता दिनांक 10 जून 2023 रोजी प्रसिद्ध केलेला आता ही जी आहे तर ती कालमर्यादा जी आहे तरतुदीनुसार 1 वर्षाच्या कालावधीसाठी अंतिम निवडसाठी ही जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी जे ना तर ती 1 वर्षासाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. पण नंतर हा 2 वर्षाचा जो GR आला त्याच्यानंतर मग काय झालं हे पहा. आता कोणकोणत्या संवर्गाला कधी कधी जॉईनिंग दिली ते सांगतो. नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत यांना जॉईनिंग दिली होती 26 ऑगस्ट 2024. निवड सूची प्रसिद्ध केल्याची दिनांक म्हणजे जी यादी लागली त्याची दिनांक आहे 26 ऑगस्ट. महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा 26 ऑगस्ट. नगर परिषद पाणी पुरवठा मल निस्सारण व स्वच्छता अभियंता याची लागली 26 ऑगस्ट. महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन अधिकारी 26 ऑगस्ट. म्हणजे एक गोष्ट तर आहे, 26 ऑगस्ट पर्यंत तर जाहिरात येणारच नाही. खाली आणखी दिलेली आहे नगर परिषद लेखापाल आणि लेखा सेवा 30 ऑगस्ट. महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य सिव्हिलची जे 10 सप्टेंबर. महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी ही 19 सप्टेंबर. आणि स्वच्छता निरीक्षक सेवाची जी पद आहेत ना तर त्यांना 6 ऑक्टोबर पर्यंत ही जी ना तर ती देण्यात आली होती. म्हणजे 6 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात जाहिरात येऊ शकत नाही या संवर्गासाठी. बाकी गट अ आणि गट ब ची जर जाहिरात आली तर ती येऊ शकते, पण या पदासाठी म्हणजे गट क आणि गट ड ची जी पदं आहेत, ठीक आहे, किंवा अराजपत्रित जी आहे जी MPSCच्या कक्षेत नाहीये ती पदं 6 ऑक्टोबर पर्यंत देता येत नाही. आणि हे मी ठासून का सांगतोय प्रत्येक वेळेस, कारण की वेटिंग लिस्ट मधले जे मुलं आहेत ना तर ते कायदेशीररित्या त्या जागेसाठी हक्कदार असतात. भलेही त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव म्हणजे वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन नाही झालं
वेटिंग लिस्टमध्ये जरी असले तरी ते 2 वर्ष कायदेशीर अधिकारी असतात, म्हणून 2 वर्षापर्यंत सगळ्याची जाहिरात जी आहे तर ती येऊ शकत नाही. हां, आता मी तुम्हाला जसं सांगितलं, जिल्हा परिषदेचा आणि नगर परिषदेचा कारभार जो आहे तर तो खूप वेगळा असतो. आता यांना सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही तुमचे नगर परिषदेमध्ये किती रिक्त पदं आहे, किती भरायची आहे, किती मंजूर आहे, तसं ते पडताळा वगैरे करा. TCS IBPS सोबत करार करून ठेवा. जर तुम्हाला समजा गट अ आणि गट ब ची जर काही पदं असतील जी आपल्याला MPCच्या अंतर्गत आहे पण ती घेता येत नाही, पण आपल्याला जर समजा सरळ सेवेने घ्यायची असेल तर त्याची सुद्धा जाहिरात करायची, ती आली तर ती येऊ शकते. कारण गट क आणि गट ड च्या संदर्भातली जाहिरात 6 ऑक्टोबर 2024 ही जे ह्या तारखेला वेटिंग लिस्ट लागली, म्हणजे 6 ऑक्टोबर 2025 2026, म्हणजे इथून पुढे 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत, 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत तरी राज्यात नगर परिषदेची जाहिरात दिसणार नाही. अरे किती वेळेस तुम्हाला लोकांना मी प्रूफ दाखवलेले आहेत. मी जर एकदा जरी मी खोटं ठरलो ना, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी आयुष्यातूनच उठल्यासारखं परत मला तुम्ही व्हिडिओसुद्धा पाहणार नाही, एवढं मी कणखरपणे आणि याने समोर येऊन सांगतो. कदाचित माझ्या बोलण्याचा जो भाव आहे थोडासा जहाल वाटू शकतो, थोडासा रागट वगैरे वाटू शकतो, पण जे खरं आहे तर ते सांगतो. कारण विचित्र प्रकार या यूट्यूबवाल्या शिक्षकांचा की बाबा नुसतं काही कागदपत्र दिसलं लगे आलेच लगे जाहिराती आणि लगेच आपले लगे बॅच घ्या असा बिझनेस होतही नाही रे राजांनो. बिझनेस करायचा असेल ना तर जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका, जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि जी सगळ्यात व्हॅल्युएबल गोष्ट आहे ना तर ती आहे विश्वास. विश्वास जर असेल ना तर गोष्ट 2 रुपयाची आहे का 2 लाखाची आहे खरेदी करणारा पाहत नाही. जर तुमच्यावर विश्वासच नाही बसला, कसे पोरं तुमच्यासोबत, म्हणजे आय नो मी एक जातीनं नाही पण डोक्यानं मारवाडी आहे. मी देखील टार्गेट ठेवलेलं आहे की बाबा आपल्याला या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून निदान या वर्षी करोडपती व्हायचं आहे आणि ते होणारच आहे. पण असं नाही की उगाच भूलथापा वगैरे विद्यार्थ्यांना उगाच बळजबरीच वेठीस धरून भीती दाखवायची आणि नंतर मग कोर्सेस सेल करायचे नाही. जे आहे ते खरं सांगायचं आणि आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि विचार करण्यात एक समानता असली ना की आपल्याला मदतीचे हात पण देव पाठवतो आणि आपला हेतू प्रामाणिक असतो. चला, मला काही तुम्हाला जास्त काही ज्ञानाचे घोट पाजायचे नाही, जे आहे तर ते सांगतोय मी. आणि येस, बाकी तुमची मर्जी. आता विधिमंडळात त्यांना तर चर्चा करणं त्यांचं ते भागच आहे, त्यांचं कामच आहे ते उचापत्या करणं, पण ॲक्च्युअल ग्राउंड परिस्थिती जी आहे ना तर ती ही आहे. बाकी तुमच्यावर सोडतो मी. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.